पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। सावधान, मान्सूनचा पाऊस लांबणार आहे। या 10 जिल्ह्यात उद्यापासून पाऊस कायमचा बंद। जिल्हे व गावांची नावे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। लगेच पहा, हवामान खात्याचा गंभीर असा इशारा आता आला आहे। शेतकरी मित्रांनो, पेरणी करत असाल तर तुम्ही आत्ताच सावधान व्हायचे आहे। या पुढचे काही दिवस खास करून शेतीच्या कामांसाठी पावसाची वाट तुम्हाला पाहावी लागू शकते। अवकाळी पावसाने राज्यभरात जोरदार धमाल घातलाय। मान्सूनचा मोठा ट्रेलर या ठिकाणी सर्वांना दाखवला आहे। पण आता पाऊस या ठिकाणी विश्रांती घेणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आता पाऊस कायमस्वरूपी बंद होणार आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आता खूप जास्त वाट पाहायला तुम्हाला लावणार आहे। पाऊस आता खूप दिवस सुट्टीवर जाणार असल्याचं समजतंय। अरबी समुद्रामध्ये एक विशेष वातावरणाची निर्मिती झाली आहे। अरबी समुद्रामध्ये एक विशेष अशी गोष्ट त्या ठिकाणी घडली आहे, ज्याचा फटका महाराष्ट्रासहित 2 राज्यांना या ठिकाणी बसणार असल्याचे लक्षात येत आहे। यामध्ये सगळ्यात जास्त या 10 जिल्ह्यांची आता परिस्थिती या ठिकाणी वाईट होणार असल्याचं देखील समोर आलं आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून कोरडे वारे आता वाहू लागले आहे। त्यामुळे मान्सूनच्या चेहऱ्यावर एक विशेष बदल होताना त्या ठिकाणी घडत आहे, ज्यामुळे वरून पाऊस चक्क आता सुट्टीवर जाणार अशी धक्कादायक बातमी आता या ठिकाणी समोर येत आहे। पावसाची शक्यता अतिशय थोडी कमी दिसत आहे। या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने देखील यावर आत्ताच चिंता व्यक्त केल्या आहे। शेतकऱ्यांना जिल्ह्यांची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगितले आहे की अवकाळी पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये केव्हा नक्की बंद होणार आहे। कोणते 36 जिल्हे आहेत जिथे पाऊस खूप दिवस बंद राहणार आहे। इथून पुढे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कंटिन्यू असाच पाऊस सुरू होणार आहे, जिथे नुकसान आता वाढणार आहे। तर काही जिल्हे आहेत जिथे अजून पावसाचा एक थेंब त्या ठिकाणी झाला नाही, किंवा अतिशय ज्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडला आहे, तर तिथे नेमका खरा पाऊस नेमका आता इथून पुढे किंवा तुमच्यासाठी सुरू होणार आहे। मान्सूनचा पाऊस नेमका कधी सुरू होणार आहे याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला हवामान विभागाकडून या ठिकाणी मित्रांनो आलेली आहे। गेल्या 50 वर्षात सर्वात लवकर मान्सून राज्यामध्ये या ठिकाणी दाखल होता आणि ज्यामध्ये 7 वर्षाचा विक्रम यावर्षी पावसाने मित्रांनो आता मोडला आहे। पण आता या ठिकाणी फक्त ट्रेलर दाखवून आता हा मान्सून पाऊस आता डायरेक्ट इथून पुढे गायब होणार आहे। त्यातल्या त्यात आता 12 जिल्ह्यात सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, ज्यामध्ये पाऊस आता कायमस्वरूपी बंद होणार आहे। अशी काही परिस्थिती त्या ठिकाणी वर्तवली आहे की संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे बघा मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, मान्सून पावसाबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा पाऊस बंद होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस सुट्टीवर जाणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत। पहा, महाराष्ट्रात आता पाऊस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। नेमका अवकाळी पाऊस बंद झाला की मान्सून पावसाला खरंच नेमका उशीर होणार आहे का? कोणते जिल्हे आहेत नेमकं त्यामध्ये आता मान्सूनचा पाऊस लेट येणार आहे, की जिथे पाऊस आता काही ठिकाणी बंद देखील होणार आहे? डायरेक्ट आता पहा, महाराष्ट्रात अवकाळी पावसाने खूप त्या ठिकाणी धुमाकूळ घातलाय। तुम्हाला पण माहीत आहे, आता तुम्हाला पण माहीत आहे, गेल्या 10 वर्षांमध्ये जेवढा पाऊस पडला नव्हता तेवढा अवकाळी पावसाने यावेळी धुमाकूळ घातला आहे। रस्ते असतील, शेती असतील, शहरे असतील पाण्याखाली सुद्धा गेले आहेत। पण हा पाऊस आता नक्की कधी थांबणार? मान्सूनचा पाऊस कधी व कसा सक्रिय होणार? कोणत्या जिल्ह्यात पाऊस कधी पडणार आणि नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये? इथून पुढे 15 दिवस पावसाचा एकही थेंब पडणार नाही। बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता लगेच मिळणार आहेत। तर बघा, कारण हवामान विभागाने तातडीची सूचना सर्व शेतकऱ्यांना आता दिल्या आहे। पहा, महाराष्ट्रात मे महिन्यात इतका जोरदार पाऊस पडणं हे खूप दुर्मिळ आहे। मित्रांनो, गेल्या 10-7 वर्षात हा सगळ्यात मोठा महिन्यातला हा अवकाळी पाऊस पडला आहे। यामध्ये मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरीसारख्या भागात रस्त्यावर पाणी सुद्धा साचल्याचे पाहायला मिळालं। तर लातूर आणि बीडमध्ये शेत त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले देखील पाहायला मिळालं। पण हा पाऊस का पडतोय? तर अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा। पण आता या पावसाला ब्रेक लागणार आहे। काय परिस्थिती निर्माण होते बघा, लक्षपूर्वक आता पाहायचे आहे। बघा, आतापर्यंत यंदा मान्सून केरळमध्ये 11 मिरजेत दाखल, त्या ठिकाणी मे 12 रोजी केरळमध्ये मान्सून या ठिकाणी दाखल झालेला आहे। म्हणजेच जो गेल्या 35 वर्षातील सगळ्यात लवकर मान्सून यावर्षी आता लवकर आगमन त्या ठिकाणी आता झालेला आहे। अवघ्या 24 तासात केरळमधून जो मान्सून आहे तो आता तब्बल 24 तासांमध्ये त्या ठिकाणी दाखल झाला आहे, ज्याचं भक्ष्यस्थानी पडलं मुंबई, पुणे आणि कोकणाचा त्या ठिकाणी काही भाग। त्या ठिकाणी मान्सून हा धडाक्यात ओढवला आहे। पण मान्सून आता विश्रांती घेतोय। मित्रांनो,
त्यामुळे तुम्हाला सावधान राहायचं आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे की हा मान्सून आता फारसा सक्रिय या ठिकाणी राहणार नाही. या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस देखील बंद होणार आहे. आता या जिल्ह्यात पाण्याचा थेंबही तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळणार नाही. या 10 जिल्ह्यात त्या 11 जिल्ह्यांची नावे एकदा या ठिकाणी. आणि मित्रांनो, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यातमध्ये मान्सूनचा पाऊस त्या ठिकाणी अजिबात पडणार नाही. इथून पुढे पाऊस बंद होणार आहे. तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस अजिबात पडणार नाही. सुट्टीवर जाणार आहे शेतकरी. मित्रांनो, आता मान्सूनचा पाऊस आता या 10 जिल्ह्यात मान्सून आता सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सावधान राहायचे आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा क्षेत्र त्या ठिकाणी हळूहळू निवडायला सुरुवात झाली आहे. पाहता कोकणात सध्या जोरदार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडला आहे. तुम्हाला पण माहीत आहे. आणि याच पावसाचा जोर 2 दिवस त्या ठिकाणी राहणार आहे. अंबोलीसारख्या ठिकाणी तर 7 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतोय. बऱ्याच ठिकाणी पूर येतोय. दरड कोसळत आहे. पूल खराब होत आहेत. रस्ते बंद होत आहेत. तसेच अनेक समस्या त्या ठिकाणी या अवकाळी पावसामध्ये निर्माण होताना दिसून येत आहेत. शेतातली माती नाल्यांमध्ये जाऊन जमा झाली आहे. अशी भयंकर परिस्थिती त्या ठिकाणी असणार आहे. आता या तारखेपेक्षा 16 दिवस आधीच मुंबईमध्ये जो आहे तो मान्सून या ठिकाणी मित्रांनो आता पोहोचलेला आहे. 49 मध्ये पहिल्यांदाच घडत होतं. बघा 10 नंतर आता पहिल्यांदाच अवकाळी पाऊस एवढा मोठा झाल्याचं समजतंय. त्यामुळेच IMD जे भारतीय हवामान खातं आहे त्यांनी सर्वांना रेड अलर्ट जारी केला आहे. पण आता इथून पुढचा प्रवास सुरू आहे. तर तो पावसाचा प्रवास तो अतिशय मंदावणार आहे. काही जिल्हे यामध्ये असे आहेत जिथे डायरेक्ट पाऊस आता बंद होणार आहे. समजले. त्यामुळेच जे हवामान खातं आहे तर त्यांनी शेतकऱ्यांना थांबण्याच्या सूचना त्या ठिकाणी मित्रांनो दिल्या आहेत. आता काय झालं की हवामान खात्याने एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आता हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवला आहे. अरबी समुद्रात अजून एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय. आणि तो कमी दाबाचा पट्टा जर निर्माण झाला तर देशातली भरपूर राज्य तसेच आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील काही मोजकेच जिल्हे याच्या भक्ष्यस्थानी पडतील. त्या जिल्ह्यामध्ये पाऊस डायरेक्ट बंद होणार आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या जिल्ह्यावर, याचा मित्रांनो आता परिणाम होणार आहे. त्यातल्या त्यात अजून भर म्हणून काय झालं की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान जे आपल्या भारताच्या शेजारील देश आहेत तर ते पाकिस्तान अफगाणिस्तान एकमधून त्यांच्यामधून एक वारे वाहायला त्या ठिकाणी लागला आहे. हे वारे नेमके कसे आहेत तर ते कोरडे वारे आहेत. कोरडे वारे म्हणजे काय मित्रांनो, बघा या वाऱ्यात कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मित्रांनो बाष्प नाहीये. म्हणजे असं वारं की ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण 0% आहे. मग अशा वाऱ्यामुळे काय होतं की वारे ज्यावेळी तिकडे शिरकाव करतं त्यावेळेस ते काय करतं, इकडचं पाणी तिकडं ओढून घेतं. जेणेकरून इकडची पावसाची जी परिस्थिती आहे तर ती अतिशय कमकुवत होऊन जाते. त्यामुळे आत्ता पाऊस आहे तर तो लांबणार असल्याचे समजले जाते. काही जिल्ह्यांना तर त्या ठिकाणी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आता काय होते ते बघा. कोकणात आला म्हणजे काय झालं की पूर्वी मान्सून होता तर तो आला होता, एवढा लवकर आला होता. म्हणजे मागच्या वेळी आला नव्हता. सगळ्यात लवकर आला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण झाले. कमी दाबाचे क्षेत्र काय आले बघा की परत एकदा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ट्रेड झाले. कमी दाबाचा पट्टा कॉन्ट्रॅक्ट ट्रेड झाल्यामुळे काय झालं की त्याची एक व्यवस्थित म्हणजे एक असा आकार त्या ठिकाणी इतका प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले की ज्यामुळे किनारपट्टीतील जिल्हे तर त्या ठिकाणी आता त्याच्या भक्ष्यस्थानी पडले. पण त्याचबरोबर ते अगदी राक्षसी वेगाने पुणे विभागातील त्या ठिकाणी काय झाले, जसे की पुणे असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, त्याचबरोबर इकडे नाशिकपर्यंत त्या ठिकाणी आता मान्सून काय थोडाफार धडकल्याने देखील या ठिकाणी सांगण्यात आला आहे. तर बघा याचा परिणाम इतका झाला की मराठवाड्यामध्ये देखील अतिप्रचंड पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळाला. तर ते बघा उत्तर जे महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत, धुळे, जळगाव असेल तिकडे पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मग आता अवकाळी पाऊस नेमका कधीपर्यंत राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणार आहे, बघा आता अवकाळी पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कायमचा अवकाळी पाऊस बंद पडणार आहे ते जिल्हे बघा. शेतकरी मित्रांनो, आता राजा विश्रांती घेणार म्हणजेच पाऊस विश्रांती घेणार. का नेमकं सुट्टी घेणार बघा. अवकाळी पाऊस नेमका कधी थांबणार आहे, नक्की मान्सूनचा पाऊस कधी सुरू होणार आहे, सक्रिय कधी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पाऊस कंटिन्यू राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पाऊस बंद होणार आहे. असे काही जिल्हे आहेत की ज्यामध्ये जिथे अजूनही पाऊस पडलेला नाही, मग त्या जिल्ह्यात नेमकं पाऊस आता कधी सुरू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान त्या ठिकाणी होणार आहे,
आता बघा संपूर्ण सविस्तर माहिती इकडे आपण या ठिकाणी वळूयात. आता पहा हा अवकाळी पाऊस कधी बंद होणार आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जो पाऊस आहे तर तो येणाऱ्या 2 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस थांबणार असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली ती म्हणजे आनंदाची बातमी. याला म्हणायचं ती म्हणजे याला. आता बघा तुम्हाला सांगतो पाऊस आता 2 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यानंतर पाऊस येण्यामध्ये खूप त्या ठिकाणी वेळ हा जाऊ शकतो. पहा आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार साधारणपणे मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत हा अवकाळी पाऊस सुरू आहे. तर तो संपूर्ण महिना पूर्ण महाराष्ट्रातून संपवणार आहे. बघा मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर कमी होईल. कोकण मध्य महाराष्ट्रात सुद्धा अवकाळी पाऊस आता कमी होईल म्हणून सांगितले. आणि अगदी म्हणजे 5 ते 7 दिवसानंतर म्हणजे 1 ते 2 ते 3 दिवसानंतर पुढचे 5 ते 7 दिवस म्हणजेच त्या ठिकाणी 8 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये हळूहळू तुरळक पाऊस त्या ठिकाणी पडेल. पण पूर्णच बंद होऊन पाऊस जो आहे तर तो मान्सून नेमका कधी सक्रिय होणार आहे. मान्सून आता 2022 बघा मान्सूनचा जो पाऊस आहे तर तो कधी सक्रिय होणार बघा कोणत्या जिल्ह्यात पडणार बघा. आणि मान्सून सक्रिय होणार तो जूनच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी मान्सून सक्रिय होणार. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून सक्रिय होणार आहे. त्यानंतर पुणे कोकण असेल, पुण्यातील सातारा असेल, यामध्ये जोरदार आणि दमदार पावसाची सुरुवात होऊन राज्य या ठिकाणी होणार आहे. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे तर बघा याची ज्या जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत. तर बघा रत्नागिरी आहे की त्या रत्नागिरी किनारपट्टीला त्याचा जिल्हा आहे. तर रत्नागिरी त्याचबरोबर रायगड सिंधुदुर्ग आहे. पुण्याचा जो घाटमाथ्यावरील भाग आहे तर त्यावर अजून पुढचे 2-3 दिवस मुसळधार पाऊस राहणार असल्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली आहे. म्हणजे तिथे काही पावसाला खंड पडणार नाही. त्यामुळे जे पुण्यात राहतात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहेत तर त्या ठिकाणी हवामान खात्याने आता या ठिकाणी जाहीर केले. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद पडणार आहे का. आता पहा कोणत्या जिल्ह्यात पाऊस बंद पडेल. लातूर पाऊस बंद पडणार आहे. बीडमध्ये आता पडणारा पाऊस तर मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो बघा. लातूरमध्ये बंद पडणार आहे. बीडमध्ये थोडा जोर असणार आहे. 2 ते 3 दिवसामध्ये हा पाऊस बंद झालेला तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही सांगली जिल्ह्यातून जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला पाऊस बंद झालेला या ठिकाणी मित्रांनो जाणवलं देखील असेल. त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही आणि नेमका पाऊस कधी सुरू होईल तर बघा आता काही जिल्हे असे आहेत की धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगावमध्ये असेल तिथे अजूनही पाऊस पडला नाही किंवा फार तुरळक पाऊस त्या ठिकाणी पडला आहे. तर या जिल्ह्यामध्ये आनंदाची बातमी अशी आहे की जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये आता इथे हलक्या पावसाने सुरुवात होऊन हळूहळू मध्यम ते जोरदार पावसामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. आणि अगदीच चांगल्या प्रमाणात तिथे आनंद पसरणार आहे. मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे तर कोकणात सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पूर दरड कोसळण्याची शक्यता आहे. आता आपण जे काही असेल ते सज्ज राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता हवामान खात्याचा सल्ला घ्यायचा आहे. हवामान खातं म्हणाले की 5 जून नंतर पुन्हा एकदा आपण आढावा घेणार आहोत, पुन्हा एकदा पाहणी करणार आहोत. त्यामुळे 5 जूनपर्यंत अजिबात त्या ठिकाणी तुम्ही काही करू नका असं हवामान खात्याने सांगितले आहे. शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घेऊन तुमच्या अनुभव व्यक्तीकडून परत एकदा तुम्ही अंदाज घ्यायचा आहे आणि मगच पेरणी करा. कारण अजून काय बघा अजून त्या ठिकाणी सांगतायत हवामान खातं जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही जण सांगतात की पेरणी करा, जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पेरणी करा असं पण काय जण अजून या ठिकाणी सांगत आहेत. परंतु तुम्ही पेरणी त्या ठिकाणी करत असताना तुमचे बियाणे वाया जाऊ नये, व्यवस्थित व्हावे यासाठी तुम्ही त्या ठिकाणी शेतामध्ये पेरणी करत असताना विचारपूर्वक निर्णय घ्या, जेणेकरून तुम्हाला परत त्या ठिकाणी मित्रांनो त्रास होणार नाही. व अशाच प्रकारच्या दररोज अपडेटसाठी आमच्या महाराष्ट्र.com या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.